नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंसह शंभूराज देसाईंवर हल्लाबोल केलाय। जरांगेंनी 4 सलाईन घेतल्या, त्यांचं उपोषण सुटलंय असं वाघमारे म्हणाले। मनोज जरांगेंनी उपोषणाची नौटंकी बंद करावी असा हल्लाबोल सुद्धा वाघमारेंनी केला आहे। जालना पोलिसांवर शंभूराज देसाईंचा दबाव असल्याचा आरोपही वाघमारेंनी केलाय। देसाईंना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। नवनाथ वाघमारे यांनी सवाल उपस्थित केल्याचं पाहायला मिळतं। ओबीसींसाठी ही करो या मरोची लढाई असल्याचं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं आहे। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटीलच्या उपोषणाला बसलेले आहेत। अंतरवाली सराटीमध्ये मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी मागणी करतात, त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। याशिवाय जे मंत्री आहेत, सत्ताधारी मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं पाहायला मिळतं। काही सवाल त्यांनी गंभीर उपस्थित केले आहेत। देसाईंना राज्यामध्ये दंगली घडवायच्या आहेत का असा सवाल त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलाय। तर दुसरीकडे जरांगेंनी 4 सलाईन घेतल्या, त्यामुळे त्यांचं उपोषण सुटल्याचं ते म्हणालेले आहेत। आणि मनोज जरांगेंनी उपोषणाची नौटंकी बंद करावी असाही हल्लाबोल त्यांनी केलाय। तर शंभूराज देसाई यांचा पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही वाघमारेंनी केला आहे। त्यांच्यासोबत याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी। ओबीसी आरक्षणात घुसखोरी होऊ नये या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषण करत आहेत वडीगोद्रीमध्ये। आज उपोषणाचा 4था दिवस आहे। आपल्यासोबत स्वतः आंदोलक आहेत। काय सांगाल, या ठिकाणी काल दिवसभर राडा पाहायला मिळाला होता। दोन्ही आंदोलक जे आहेत त्यांचे समन्वयक आणि तुमचे समन्वयक दोन्ही आमने सामने आल्यास पाहायला मिळाले होते। याला जबाबदार कोण म्हणावं लागेल? याला जबाबदार या राज्यातील जातीवादी मुख्यमंत्री या आंदोलकाचा मराठा आंदोलकाचा आंदोलक मनोज जरांगे असेल आणि या इथली स्थानिक प्रतिनिधी सुद्धा असतील। आता यामध्ये या परभणी लोकसभेचा खासदार सुद्धा याला जबाबदार आहे। झुंडशाही निर्माण करण्याचं काम यांनी सर्वांनी चालवलंय। कुठंतरी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असताना, उपोषण सुरू असताना, या आमच्या उपोषणाच्या समोरून जात असताना जर विनाकारण मराठा कार्यकर्ते घोषणा देत असतील तर आमच्या ओबीसी कार्यकर्त्याकडून प्रति घोषणा येणारच। आणि ते जे जशाच तसं उत्तर देण्याचं आता ओबीसीनं ठरवलंय। मागच्या काळात त्यांनी जाळपोळ केली, आमच्या गरीब समाजावर हल्ले करण्याचं काम केलं। आता ओबीसी समाज ते सहन करणार नाही। ओबीसी समाज जागा झालेला आहे आणि त्यांनी ठरवलंय करो या मरोची लढाई आता। त्यामुळं येणाऱ्या काळात जशाच तसं काय व्हायचं तर होईल, पण जशाच तसं उत्तर देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आमदारांनी जातीवाद करण्याचं काम केलं, खासदारांनी जातीवाद करण्याचं काम केलं, त्याला येणाऱ्या काळात याची भरपाई करावं लागणार आहे। आपण जर पाहिलं त्या ठिकाणी जातीवाद करणाऱ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी दिलाय। सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, वडीगोद्री। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।